नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. राजकारण हा नशिबाचा खेळ आहे. त्यामुळं तुमचा एरवी कुठल्याही गोष्टीवरती विश्वास असो किंवा नसो, पण राजकारणामध्ये नशीब लागतं असं प्रत्येक राजकीय नेत्याला वाटतं. आणि म्हणूनच देवपूजा, पूजा अर्चा, नवस, उपवास, तपास हे सगळे राजकीय नेते करतात. तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर आज लीलावती हॉस्पिटलमध्ये 11व्या मजल्यावरती उपचार घेत असलेल्या राज्याच्या माजी कृषी मंत्री आणि सध्याच्या युवा आणि क्रीडा खातं सांभाळत असलेल्या कॅबिनेट मंत्री माणिकराव कोकाटे यांना विचारा. माणिकराव कोकाटे यांनी 30 वर्षापूर्वी एक गुन्हा केला होता. EWS म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकासाठीच्या सदनिका स्वतःचा भाऊ आणि इतर 4-5 जणांना मिळून त्यांनी दिल्या. एक खिरापतच वाटली. त्याचा निवाडा 30 वर्षानंतर आला. केव्हा? की जेव्हा माणिकरावांची 5 टर्म आमदारकी संपली, म्हणजे आहे त्यांची, आणि त्या 5 टर्म आमदारकीनंतर, कारण तिथे इतके मोठे टॉलेस्ट नेते त्या नाशिक जिल्ह्यामध्ये, छगन भुजबळांना डावलून ते इतर कोणाला मंत्रिपद मिळणं राष्ट्रवादीत तेव्हाचे एक संघ काही शक्य नव्हतं. आत्ता माणिकरावांचा नंबर लागला कृषी मंत्री म्हणून, आणि कृषी मंत्री पदाच्या काळात त्यांनी काही उत्तम काम केलं, पण त्यांच्या नको त्या वक्तव्यामुळे ते चर्चेत आले आणि वन फाईन डे त्यांचं ते कृषी मंत्रीपद गेलं. 30 वर्षानंतर आलेल्या निवाड्यानंतर आता त्यांचं मंत्रिपद तर सोडा, पण त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. कारण हायकोर्टाने या ज्या कोणी याचिकाकर्ते होते त्यांनी बरोबर त्यांना कोंडीत पकडलं आणि गुन्हाच होता तो. त्याप्रमाणे त्यांना शिक्षा झाली 2 वर्षाची. ती कनिष्ठ न्यायालयानं दिली आणि कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा दिल्यानंतर मोठा गदारोळ झाला. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी झाली आणि ती मागणी कशी तरी टाळली तेव्हा त्यांच्या पक्षप्रमुखांनी. भले आता सुनील तटकरे असतील, पण ते जोपर्यंत अजित पवारांच्या मनात येत नाही तोपर्यंत नाही होत. पण ज्यावेळेला सदनामध्ये कथितरित्या जुगार खेळत असतानाचा त्यांचा जो व्हिडिओ बाहेर आला, त्याच्यानंतर माणिकरावांची गच्छंती झाली कृषी मंत्रिपदावरून आणि त्यांच्याकडे दुसरं पद दिलं. पण आता त्यांच्या मागे अक्षरशः साडेसातीच लागलेली आहे. कारण त्यांना कनिष्ठ न्यायालयानं जो निवाडा दिला होता त्याच्यावरती जिल्हा न्यायालयामध्ये सुनावणी झाली आणि जिल्हा न्यायालयाने पण त्यांची शिक्षा कायम केली. 2 वर्ष आणि 2 वर्षापेक्षा अधिकची शिक्षा झाल्यानंतर तुमची आमदारकी पण जाते आणि आमदारकी नसेल तर तुम्हाला मंत्री कोण करणार, अशी स्थिती आहे. आणि आता तातडीनं त्यांनी प्रयत्न केला की हायकोर्टामध्ये जाऊन आपल्या जामीन अर्जावरती सुनावणी घेऊन जामीन तरी मिळावा. हायकोर्टानं सांगितलं काय गडबड आहे, आम्हाला नाही गडबड आहे तुमच्या ह्या सगळ्या याचिकेवरती सुनावणी घ्यायला. कारण काहीच तासाचा वेळ उरला होता की माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद जाणार की नाही. आणि राजकारणामध्ये नशीब लागतं हे दुसऱ्या व्यक्तीसाठी बरोबर तंतोतंत लागू ठरेल धनंजय मुंडे यांच्यासाठी. कारण धनंजय मुंडे यांच्या संदर्भामध्ये त्यांनी कृषी मंत्रिपदाचा राजीनामा केव्हा दिला? जेव्हा त्यांच्या संदर्भात, त्यांच्या मतदारसंघात संदर्भातली ती बातमी प्रकाशित झाली की स्वर्गवासी संतोष देशमुख यांना ज्या पद्धतीनं वाल्मिक कराड आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण केली, आणि मग धनंजय मुंडेंना सभागृह सुरू होणारच होतं, राजीनामा द्यावा लागला. आता त्याच धनंजय मुंडे यांचं कमबॅक होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवली जाते. कारण आज ते तातडीनं दिल्लीला गेले, त्यांनी श्री अमित शहा यांची भेट घेतली, त्याचे फोटो तुम्ही आता बघताय. आणि मग साहजिक आहे, नेता जेव्हा दिल्लीला जातो आणि अशा भेटी घेतो तेव्हा बरं पुन्हा प्रश्न असा पडला असेल की धनंजय मुंडेंनी अमित शहांची भेट का घेतली? सिंपल आहे, अजित पवारांचा त्यांना कधीच नकार नव्हता. मला राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या गटातल्या एका अजित पवारांच्या खूप क्लोज असलेल्या, म्हणजे नात्यातच असलेल्या नेत्याने सांगितलं होतं की धनंजय मुंडे आणि अजित पवार ही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्यामुळं धनंजय मुंडेवरती अजित पवारांचा राग असण्याचं काही कारण नाही, तुम्ही काही म्हणत असाल तरी. कारण मी जेव्हा म्हणत होतो की धनंजय मुंडे यांचा राजीनामा ही अपरिहार्यता आहे, जी झालीच नंतर. अनेक जण त्यावेळेला म्हणत होते की ते नाही आहे, पण मी सगळी क्रोनॉलॉजी सांगत होतो की हे असंच होणार आहे. आता तेव्हा म्हटलेलं आत्ता खरं ठरतं की जर अजित पवारांचं काही नकारच नाही आहे धनंजय मुंडेंना. कारण हे तर निश्चितच आहे की संतोष देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे हे काही आरोपी नाही आहेत. धनंजय मुंडेवरती आरोप झालेले होते, पण ते गुन्हेगार नाही आहेत. त्यांच्या संदर्भामध्ये चार्जशीट वगैरे याच्यात त्यांचं नाव नाही आहे. बरं, ते ओबीसीचे मोठे नेते आहेत असं वाटतं त्यांच्या समर्थकांना. आणि त्यामुळं एक तर ओबीसीतला नेता, पुन्हा छगन भुजबळांशी नसलेलं अजित पवारांचं सख्य, हे सगळं धनंजय मुंडे यांच्या पथ्यावरती पडतंय. बरं, जो काही पक्ष फाटाफुटीचा कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये सगळ्यात मोठे खंदे समर्थक अजित पवारांचे धनंजय मुंडेच होते. त्याच्या अनेक इनसाईड स्टोरीज मी सांगितल्यात. किती
महाराष्ट्राला, म्हणजे अनेकांना असं वाटतं की मी अनेक वेळेला सांगतो, महाराष्ट्राला पवार कुटुंबामध्ये फूट पडणार आहे हे 2017 साली सांगणारा मी पहिला पत्रकार होतो. त्याच्यावरती कितीतरी ताणतणाव आणि वादावाद झाली, इतकी की पवार कुटुंबातल्या लोकांनी सुद्धा माझ्यावरती तेव्हा कितीतरी असे घणाघाती आरोप केले होते की हे अतिरंजित आहे वगैरे वगैरे. पण त्यातल्या अनेक इन्साईड स्टोरीज मी सांगितल्या होत्या. त्यातली एक इन्साईड स्टोरी काय सांगितली, जेव्हा पहिला सकाळचा शपथेचा प्रयोग झाला श्री अजित पवार आणि श्री देवेंद्र फडणवीस यांचा, त्या काळामध्ये पक्ष जो काही फुटला नाही, तो फुटण्याच्या प्रक्रियेमध्ये धनंजय मुंडे इतके सक्रिय होते आणि नंतर त्यांचा बचाव केला गेला की जेव्हा वातावरण सगळं फिरलं आणि ते शरद पवार यांच्या बाजूने जाताना दिसतंय, तेव्हा दरवाजा तोडून धनंजय मुंडेंना बाहेर आणावं लागलं, कारण ते इतके निद्रित अवस्थेत होते वगैरे वगैरे असं सांगितलं गेलं, विच वॉज नॉट ट्रू. ते आमदार आपल्या बाजूला वळवण्याच्या मोहिमेमध्ये होते आणि त्यांना यश आलं नाही, कारण वातावरण सोशल मीडियावरती वेगळं होतं. पवारांनी काहीतरी वेगळा शब्द दिला होता असं नंतर अजित पवारांनी सांगितलं वगैरे वगैरे. तो एवढे ते अजित पवारांच्या जवळ आहेत. तर अशा अजित पवारांनी धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहामुळे काढून घेतलं असं म्हणतात. आता मधल्या काळामध्ये बरंच पाणी वाहून गेलं. एकतर विधानसभेची निवडणूक झाली, त्याच्यानंतर जो काही मताचा कौल आहे तो मिळाला, ओबीसी समाजाने भरभरून मतदान दिलं. केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहामुळेच छगन भुजबळ यांचं कमबॅक झालं मंत्रिमंडळामध्ये. आता दुसरा ओबीसी नेता धनंजय मुंडे यांचं पण कमबॅक होणं हे गरजेचं आहे असं पक्षश्रेष्ठींना वाटणं साहजिक आहे. त्यामुळे नशिबाचे दोन खेळ बघा. ज्यांच्याकडनं मंत्रिपद घेतलं त्याच धनंजय मुंडे यांच्याकडे तेच मंत्रिपद जाण्याची शक्यता आत्ता नसली तरी ते कमबॅक करतायत. आणि मला असं वाटलं होतं राजकारणामध्ये, कारण हे बघा, कुठल्याही राजकीय नेत्याचा जेव्हा तो एका विशिष्ट टप्प्यावरती येतो त्या आधीचा बराच संघर्ष असतो. धनंजय मुंडे यांनी बऱ्याच राजकीय चुका केल्या असं माझं आकलन आहे. धनंजय मुंडे यांच्यात स्ट्रेंथ खूप आहे. ही इज अ व्हेरी गुड ओरॅटर. धनंजय मुंडे भाषणाला उभा राहिल्यानंतर वातावरण फिरवण्याची क्षमता त्यांच्यात आहे. राजकारणाचा पूर्ण त्यांना सेन्स आहे. राजकारण कसं करतात ते त्यांना माहिती आहे. निवडणुका कशा जिंकायच्या ते त्यांना माहिती आहे. फक्त त्यांना आपल्या आजूबाजूची माणसं कोण असायला हवीत आणि आपण सार्वजनिक जीवनामध्ये वर्तन करत असताना नेमकं कसं वर्तन करायला हवं याचं अजिबात जेवढी समज त्यांनी दाखवायला पाहिजे होती तेवढी त्यांनी दाखवली नाही. दॅट्स माय ओपिनियन. आणि म्हणून ज्यावेळेला त्यांचं मंत्रिपद गेलं त्यावेळेला मला असं वाटलं होतं की मराठवाड्यातला एक उभरता नेता होता, त्याचं असं मंत्रिपद जाणं हे त्यांच्या ह्या सगळ्या बॅकग्राऊंडमुळेच ते गेलेलं आहे. त्यामुळे इतरांच्या जशा प्रतिक्रिया होत्या तशाच पद्धतीचं ते विश्लेषण होतं. आता म्हणून नशिबाचे खेळ बघा. एकीकडे माणिकराव कोकाटे, ज्यांच्यावरती तसे अशा स्वरूपाचे कोणतेही आरोप नव्हते, त्यांनी 30 वर्षापूर्वी जी काही गुन्हेगारी कृती केली होती त्याची त्यांना आज फळं भोगावी लागली. आणि ज्यांच्या आजूबाजूच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या कामामुळं जे संपूर्ण महाराष्ट्रभर बदनाम झाले, तर धनंजय मुंडे यांचं मात्र कमबॅक होत आहे. याला म्हणतात राजकारणातली युटिलिटी, न्यूसेन्स व्हॅल्यू आणि तुमची उपयोगिता. युटिलिटी तर मी आधीच म्हणालो होतो. या सगळ्यांचा मेळ आणि सतत तुम्ही ज्या पद्धतीचं राजकारण करत असता त्याची कधी ना कधीतरी तुम्हाला अशा पद्धतीच्या अपॉर्च्युनिटीनी संधी मिळत राहते. आज बरंच काय काय घडलं. एकतर कोकाटे यांना त्वरित अटक करा अशी मागणी सुरू झाली. इकडे ॲडव्होकेट सरोदेने तशी मागणी केली. कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता घ्या असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. तातडीने सुनावणी घ्यायला उच्च न्यायालयाने नकार दिला. सध्या माझ्याकडे कोणती माहिती नाही असं तटकरे म्हणाले. आणि मी म्हणालो तसं लीलावती रुग्णालयात 11व्या मजल्यावरती त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. माणिकराव कोकाटे हे कायद्यापेक्षा मोठे आहेत कसं रोहित पवार म्हणाले. रोहित पवार म्हणणं साहजिक आहे, कारण माणिकराव कोकाटे आणि रोहित पवार हाही एक मोठा संघर्ष सध्या सुरू झालेला आहे. या सगळ्याचा आज म्हणजे माणिकराव कोकाटे यांच्यावरती मंत्रिपद गमावण्याची, अटक होण्याची सगळी वेळ आलेली आहे. अर्थात त्यांना जामीन होईल न होईल ते सगळे कायद्याचे सगळ्या गोष्टी आहेत. पण मी पुन्हा तुम्हाला सांगतो की राजकारणामध्ये स्वच्छ राजकारण करणं हे कधीही तुम्हाला उपयोगाला येतं. आज बघा, राज्याच्या राजकारणामध्ये जे लोक सत्तेच्या वळचणीवर पहिल्या टप्प्यात आहेत ते कदाचित सत्तेची फळं उपभोगत आहेत, पण त्यांना सामाजिक मान्यता शून्य आहे. मी काही लोकांबद्दल बोलतोय. दुसरे लोक सत्तेत आहेत परंतु ते सत्तेचा उपभोग घेऊ शकत नाहीत, कारण इतक्या त्यांनी भानगडी करून ठेवलेल्या आहेत. त्यांनी विरोधी पक्षातल्या लोकांबद्दल पण माझं मत तेच आहे. पण आजही काही लोक असे आहेत की ते त्यांची पॉलिटिकल क्रेडिबिलिटी आजही तेवढीच आहे जेवढी ते सत्तेवरती होते, तेवढं सत्तेवरती होते काळात त्या होते. आज पृथ्वीराज चव्हाणांचं उदाहरण बघा. सगळ्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक मीडियामध्ये पृथ्वीराज चव्हाण झळकतात, कारण त्यांच्या शब्दाला किंमत असते, कारण त्यांनी स्वच्छ राजकारण केलेलं आहे. काय झालंय राजकारणामध्ये,
स्वच्छ राजकारण करून, समाजहिताचं राजकारण करून आपण काहीतरी अचीव करू शकतो आणि ते लॉंग टर्मचं स्टेबल असतं, ह्यावरती राजकारण्यांचा विश्वासच नाही, कारण तसं आजूबाजूचं वातावरण आहे. पण मी पुन्हा तुम्हाला सांगतो की भलेही तुम्ही मंत्री व्हाल, पुन्हा तुमच्याकडे सत्तापदं येतील, पण तुम्ही जे काही राजकारणात वागता सार्वजनिकरित्या, त्याचा तुम्हाला कधी ना कधीतरी फटका बसतो. ते आज माणिकराव कोकाटे यांच्या निमित्ताने महाराष्ट्राला कळलंय. थांबूया आपण इथे. ह्या घडामोडीकडे आपलं बारकाईने लक्ष आहे. एक तर धनंजय मुंडे यांचा जो कमबॅक होईल तो काय होईल आणि कसा होईल, कारण सुरुवातीला त्यांच्याकडं जे छगन भुजबळ यांचं खातं होतं ते आत्ता त्यांच्याकडे पुन्हा परत आलं, ते दिलं. नंतर त्यांचं इलेव्हेशन झालं. इलेव्हेशनमध्ये त्यांच्याकडे कृषीसारखं महत्त्वाचं खातं मिळालं. पण माझ्या लेखी कृषी मंत्री म्हणून धनंजय मुंडे यांचा इम्पॅक्ट शून्य होता, शून्य. उलट धनंजय मुंडे यांच्यासारख्या मराठवाड्यातल्या अत्यंत मागास भागातनं आलेल्या मंडळीनं, लोकप्रतिनिधींनी जेवढं उत्तम काम करणं अपेक्षित होतं तसं केलं नाही. आणि त्यामुळे जेव्हा माणिकराव कोकाटे हे जात आहेत कृषी मंत्री, असं असून सुद्धा त्यांच्याबद्दलचे 4 चांगले शब्द बोलले गेले, कारण त्यांनी कृषी मंत्री म्हणून काहीतरी करून दाखवण्याची प्रेरणा दाखवली. धनंजय मुंडेंना ते करता आलं नव्हतं. आत्ता जर खरोखरच त्यांचं तसं कमबॅक झालं आणि खातं त्यांना सांगणं मिळालं तर ते काय करतात त्याकडे आपलं लक्ष असेल. आणि बाय द वे, माणिकराव कोकाटे यांच्याकडे बारकाईने लक्ष असेल. थांबूया.